माझं वेट कमी झालेलं नाहीये म्हणून मी नाटक करत आहे, असं खूप जणांचं म्हणणं आहे आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहत आहात. तर त्यासाठी मी तुम्हाला समोर सांगतेच की किती वेट झालेलं आहे माझं सध्याचं. पण त्याआधी माझं रुटीन बघून घ्या. आज काय काय झालं ते दाखवते तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. इथे आलो होतो आम्ही. आज बेस्ट इन्फ्लुएन्सर अवॉर्ड मिळणार होता आम्हाला त्यासाठी, आणि इथे थोडंफार सॉंग्स वगैरे म्हणण्यात आले आणि थोडे काय म्हणतात त्याला, डान्स वगैरे झाले आधी, आणि त्यानंतर अवॉर्ड फंक्शन सुरू झालं. इथे अवॉर्ड वगैरे घेतला आणि ती क्लिप माझ्या फ्रेंडच्या मोबाईलमध्ये होती आणि ती तिच्याच्यानी डिलीट झाली. तर हा आहे तो अवॉर्ड जो मला मिळालेला आहे. आणि त्यानंतर घरी आली आणि स्किन केअर करायला लागली, कारण मला रिमूव्ह करायचं होतं माझं मेकअप म्हणून, आणि ऑइलिंग पण केली होती केसांना. त्यानंतर भूक खूप जोरात लागलेली होती म्हणून मग काहीतरी बनवायचं पण होतं. आणि आज मी तुमच्यासोबत माझा रिझल्ट शेअर करणार आहे की 30 दिवसाचा रिझल्ट काय आलेला आहे म्हणून. पण त्याआधी मी तुमची माफी मागते, कारण हे चॅलेंज मी पूर्णपणे व्यवस्थित कंप्लीट करू शकले नाही, कारण जे लास्टचे 3 दिवस आहेत ते मी तुमच्यासोबत शेअरच केले नाहीत. म्हणून म्हटलं या जर्नीला जास्त न लांबवता तुमच्यासोबत डायरेक्ट रिझल्टच आज शेअर करून देते, कारण खूप जणांच्या मनात असे क्वेश्चन्स येत आहेत की हिचं वेट कमी झालेलं नसेल म्हणून ही रिझल्ट शेअर करत नाहीये. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं 6 किलो वेट एका महिन्यात कमी करणं हे माझ्यासाठी कठीणच जाईल. पण तरी म्हटलं मी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आता तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे की मी किती वेट कमी केलेलं आहे या एका महिन्यात. तर एवढं माझं वेट आहे सध्याचं, आणि या एका महिन्यात मी 5 किलोच्या जवळजवळ वेट कमी करू शकलेली आहे. चला मग बाय.